जय गुरु. वी केळकर आयफोन म्हणजे विशाखा केळकर का? हो, हा, विशाखा केळकर. ओके. नाही, तुमचं ते नाव वी केळकर आयफोन येतंय म्हणून हा, विचारलं. विशाखा केळकर. हा. माझ्या मते आपल्या वर्गातल्या छाया कवडे येऊ शकत नाहीयेत, त्यांनी कळवलंय. छायाताई. किती जण आलेत? 10 जण आलेत. तर आपण माझ्या मते सुरुवात करायला हरकत नाही. लताताई दिसत आहेत, विद्याताई, अपर्णाताई, कल्पनाताई, माधवीताई दसे आणि माधवीताई दळवी, रुपालीताई, अपशंकर, सीमाताई आणि विशाखाताई. ठीक आहे, चालेल. आपण सुरुवात करूयात. मी शेअर करतो. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? हो, दिसत. हा, एकदा बघतो. ठीक आहे, आलं लक्षात माझ्या. काय होतंय, मी जरा हे थोडस मोठं करून बघतो. हा, ठीक आहे. त्यामुळे कसं होतंय की मी जर का स्लाइड मोड मध्ये गेलो तर बाजूला एक काहीतरी ऍप्लिकेशन चालू राहतंय आणि ती विंडो जात नाहीये. म्हणून मला तसंच करावं लागणार आहे आज. Anyway. Animation. नाही, ठीक आहे. एनिवे, आपण सुरुवात करूयात, कारण की यामध्ये जास्त वेळ नको घालवायला. तर आपण काल 5वा धडा सुरुवात केली होती, बरोबर? हो बरोबर. हा. हो हा. हो. हा. एक का बरं नाही होत आहे. ठीक आहे. खरं का नाही व्हायला पाहिजे? का अडचण येते? पता नाही. बर, ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. आपण पुढच्या पानावर गेलेलो होतो. हा, तर आपण क्रियापदानी बघत होतो, बरोबर? बरोबर. हो हो हो. थोडस किंचित कमी केलं तर मला पूर्ण दिसेल वर्गात. खूपच लहान होतंय का? नाही, ठीक आहे. हो, नाही, ठीक आहे. थोडं मोठं. आता नाही ठीक ते आम्ही ठीक आहे. आमच्या स्क्रीनवर पण मोठं करून पाहू शकतो सर. हा, ते तर आहेच. फक्त मी म्हणलं की हम्म. त्यातल्या त्यात जरा लोकांना ज्यांना स्क्रीन मोठा करून घेता येत नसेल त्यांच्यासाठी. ठीक आहे, ओके. आपण सुरुवात करूयात.
तर आता काल आपण बघितलं होतं तेव्हा आपण एक सह पठती पठंती वगैरे आपण एक क्रियापद चालवलं होतं. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषामध्ये. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष. बरोबर. तर आता आपण बरोबर. फक्त क्रियापदांची काही ओळख करून घेऊ. हं? तर मला हम्म. प्रत्येकाने एक एक क्रियापद वाचायचंय. एक नंबर छायाताई आज आलेल्या नाहीयेत. तर प्रत्येकाला आपला नंबर आता माहिती आहे. हम्म. 2 नंबर. लता बरोबर, बोला. लता कुलकर्णी. हा. एकेकाने एक एक क्रियापद वाचायचंय जे आलंयत त्यांनी, आणि त्याचा पठती अर्थही वाचायचा आहे. पठती म्हणजे वाचतो. बरोबर. पुढे माधवीताई जसे. हो. करोती म्हणजे करतो. पुढे आहेत राजश्रीताई फडणीस. बर. पुढे आपण जाऊ अनुपमाताई. नाही दिसत आहेत मला. ठीक आहे. पुढे अपर्णाताई बर्वे. गच्छती गोज जातो जाता है. पुढे आहेत माधवीताई दळवी. लिखती लिहितो. पुढे आहेत मानसीताई. अच्छा, आल्या नाहीयेत. पुढे निशिगंधाजी, निशिगंधाताई साठे. अ, पुढे सीमाताई सोनसळे. तिब्बती ड्रिंक्स पीतो पीता है. बरोबर. वैजंतीताई जोशी. वैजंतीताई नाहीयेत. ठीक आहे. विद्याताई तेंडोलकर. क्रीडती खेळतो. बरोबर. पुढे आहेत इरा. आज आली एक आपली मैत्रीण. नाही आली. नाही आली आज. माधुरीताई कुलकर्णी. नाही दिसत आहेत मला. कल्पनाताई उबाळे. नृत्यती नाचतो. बरोबर. नाचतो नाचते दोन्ही बरोबर होईल बर का. तुम्हाला जे ठीक आहे. सोयीचं असेल ते लिहू शकता. फक्त नंतर मात्र जेव्हा वाक्य बदलायचं करायचं असेल त्यावेळेला अजून आपण स्त्रीलिंगाची सर्वनाम शिकलेलो नाही, त्यामुळे तुम्हाला अवघड जाईल. म्हणून आता पुल्लिंगीच अर्थ लावून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. हा. आपण आता कपिलजी आलेत का? नाही, आज जमणार नाहीये त्यांना दुसऱ्या बर बर. कॉलमध्ये. ठीक आहे. मग नंतर तुम्हीच आहात रुपालीताई. कुठं तिष्ठती म्हणजे राहतो किंवा राहते. हा. स्थातिष्ठ असा धातू होता, आठवतंय का? हो हो, स्था. हा तिष्ठ. हो बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे. आता विशाखाताई पुढचं. पश्यती लुक्स ॲट सीज पाहतो देखता है. बरोबर. पाहत. पश्यती म्हणजे पाहतो. दृश पश्य म्हणून धातू होता, आठवतंय? हो, हो मग हो याला पाहते पण हो चालेल. होतेच. ओके. अगदी चालेल, अगदी चालेल. आणि सुकेशा ताई नाहीयेत, आणि किशोर जीवतोडे काल आले होते पहिल्यांदाच. आहेत किशोर ते किशोरजी? नाही. ठीक आहे. मग आपण परत आता लताताईंकडे जातोय. धावती पळतो दौडता है. ठीक आहे. नंतर कोण येत आहे? ठीक आहे. राजश्रीताई. मीच आहे. हा. नाही, माधवीताई दसे ना. हा बरोबर. हा, बोला. नमती नमस्कार करतो. हा. अहम ईश्वरम नमामि. मी देवाला नमामि. नमस्कार करते किंवा नमस्कार. मी देवाला नमस्कार करतो. पुढे आता प्रत्येकाला माहिती आहे आपल्या अलीकडचा माणूस कोण नव्हता, त्यामुळे कोण असणार आहे? अपर्णाताई तुम्ही आहात. अस्ती आहे.
बरोबर. पुढे माधवीताई दळवी. निवसती रिसाइड्स राहतो रहता है. हा, मग नंतर आपण एकदम सीमाताई सोनसळे होत्या. रक्षती प्रोटेक्ट्स रक्षण करतो, रक्षा करता है. बरोबर. मग नंतर होत्या विद्याताई. आज वैजयंतीताई आलेल्या नाहीयेत. रक्षती रक्षण करतो. बरोबर. पुढे इरा नाहीयेत, माधुरीताई नाही, आता एकदम कल्पनाताई उबाळे आहेत. चलती चालतो. बरोबर. आणि मग नंतर एकदम रुपालीताई अपशंकर आहेत. भवती होतो. बरोबर आहे. आता पुढे आपण नेहमी बघा आपल्याला आशीर्वाद मिळतो, शुभम भवतु, राईट? हा. आता ते भवतु कसं येईल हे खूप पुढे तुम्हाला शिकायला लागणार आहे, कारण की ते धातूचंच रूप आहे एक आहे, आणि तो कार जो आहे तो आपल्याला खूप पुढे शिकायला मिळणार आहे. म्हणजे मी असं म्हणेन की साधारणतः ही तुमची पहिली परीक्षा, दुसरी, तिसरी, चौथ्या परीक्षेमध्ये तुम्ही ह्या काळाविषयी शिकाल, भवतु वगैरे. पण तुम्हाला आता तर नेहमीची, हा बोला बोला. ओम भवती भिक्षांदेही असं हा म्हणतात ना. हा, ओम भवती तोच भिक्षांदेही, म्हणजे भवती. बटू जेव्हा भिक्षा हम्म, मागतो आईकडे जाऊन, किंवा हम्म, जेव्हा एखादा भिक्षुक एखाद्या हम्म, घरी जातो, तेव्हा त्या घरच्या लक्ष्मीला तो हम्म, जेव्हा उद्देशून हाक मारतो आणि हम्म. म्हणतो मला तू भिक्षा दे, तर पण हा, तिथे जे भवती आहे ते ते वेगळं आहे. आणि हे भवती वेगळं आहे बरं का. अच्छा, ओके. हा, आता मी तुम्हाला जसं म्हणलं की आत्ता आपण या कक्षेमध्ये, म्हणजे या वर्गामध्ये आपण फक्त अरे तुरे मध्येच आपण शिकतोय, बरोबर आहे? हा, हो ते जे हो. मानाने आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला उद्देशून म्हणतो आपण हा याल का, हा हा आपण बसाल का, ते जे आपण आहे ना, हा हा ते जे भवती आहे ना, ते आपण असं त्या माईला उद्देशून म्हणलेलं आहे तो बटू. हा कारण की तुम्ही केव्हाही अनोळखी व्यक्तीकडे जाता आणि तिथे समजा जेव्हा हा हा स्त्री समोर येते तेव्हा आपण अगं करत नाही, आपण आहो जाओ हो करतो, राईट? हो हा, बरोबर आहे. ते आहो जाओ जे आहे ना, ते भवती येते. ओके ओके. पण ठीक आहे, तुम्ही चांगला गेस केलात, म्हणजे प्रयत्न तरी केलात की कुठेतरी रिलेट करायचा. पुढे हम्म. कोण होतं आता? मी विशाखाताई हो केळकर मी ना? आहे हो. हा, सिंचती वॉटर्स पाणी देतो, पाणी देता है. बरोबर. आणि सिंचन, जलसिंचन वगैरे आपण खूप मराठीमध्ये वाचलेलं आहे. वापरतो हो. हो जलसिंचन योजना आपल्या महाराष्ट्र शासनाने खूप ठिकाणी राबवल्या. हो आवार आणि शिवार ही जी योजना होती ती जलसिंचन विभागातर्फेच राबवली गेली होती. ठीक आहे, पुढे हो. पूजती घेणारे लताताई कुलकर्णी. पूजती पूजन करतो. हा, हे जे कोकिळ पूजन करते. कुंजन करतो जे आपण म्हणतो ना मराठीत, हा हा, हा हा ते ते कुजन करतो, त्याच्यावरूनच मराठीने आपण ते क्रियापद घेतलेलं आहे. अच्छा. मग इथे कुंजन लिहिलेलं नाहीये. नाही, कारण तुम्हाला सांगतो, कूजन हे खरं कूजन आहे, म्हणजे मराठीत देखील हो आपण त्याचा शब्द मराठीसाठी तो अपभ्रंश. बनवलाय, पण हम्म, कूजन करतो हे देखील तितकंच मराठीत बरोबर आहे. हम्म. कुंजन आणि कूजन दोन्हीही वापरता येतं. ओके. फक्त एक आहे की आपण जसं पूजनेला पूजतो म्हणू शकतो, तसं हं. कूजन करतोला कुजतो मात्र कृपया म्हणू नका. हो हा, बरोबर. म्हणजे सरसकट नियम नाही लावून चालणार. ठीक हो आहे, हा, हो. चालेल. आता आपण पुढे जाऊ. आता कोणी घेतलं होतं? लता. माधवीताई, लताताईंनी घेतलं होतं, म्हणजे आता पुढे हा माधवीताई जसे आहेत बरं का. माधवी. हो हो हा, मी जरा पुढे जातो. हो
कर्सर का नहीं आदत है? घ्या. खालचं पहिलं वाचायचं का क्रियापद सर? आहे आता. हा, वाचा. पठ. वाचणे. पठ. हा, नाही, पठ पठ आहे काय? वाचणे. पठ आहे का? माधवीताई नीट बघा. नाही, खालचं प्रथम हो बरोबर आहे, पण प्रथम तुम्ही पुरुष वाचायचंय का? आपण वाचायचं आहे, पण पहिल्यांदा पठ म्हणायचं ना, पठ नाहीये ते. हा, पठ नाही, कारण की पठ. ठचा पाय मोडलेला आहे. पाय मोडलेला आहे. हो. हा, मी म्हणून तुम्हाला परत म्हणलं की नीट वाचा. हा हा. हो हो, हा, सॉरी सर. नाही सॉरी म्हणू पठ. नका. या सगळे जण आपण नाही. चुका करतोच आयुष्यात शिकताना. संस्कृत मध्ये हे नियम हो. खूप काटेकोर पाळायचे की पाय मोडलेला असेल तर त्याचा उच्चार जलद आणि अर्धवट करायचा आहे. लिख. पठ. पठ बरोबर आहे का? नाही, पठ. हा हा. पठ. पठ. हम्म. हा, पठ. लिख. पठ. हम्म. हा, आणि पठ पूर्ण म्हणायचं. हम्म. बरोबर आहे. आनय. आनय नाही म्हणायचं, आनय. आनय. हा, त्याला ठीक आहे. म्हणायचं पुढे. हा ठीक आहे. हा, आता आडव्या कॉलम मध्ये काय दिलेत? एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. द्विवचनम बहुवचनम. हा, बरोबर आहे. आणि उभ्या म्हणजे आडव्या ओळींमध्ये काय काय लिहिलेलं आहे? प्रथम पुरुष येईल, मग मध्यम पुरुष, पुरुष येईल, उत्तम पुरुष येईल. मग उत्तम पुरुष. हा, तुम्हाला जर का लहानपणापासून उत्तम पुरुष पहिल्यांदा, मग मध्यम पुरुष आणि मग प्रथम पुरुष असेल, तुम्ही तसं वाचलं तरी हरकत काही नाही. तर आता ठीक तुम्ही आहे. कुठल्या पद्धतीने याच्या पुढे पाठांतर करणार आहात? तुम्ही पूर्वी संस्कृत शिकला होतात का? 10वी पर्यंतच होतं सर. हा, मग त्यावेळेला तुम्ही कसं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता, तेच तुम्ही आत्ता करा. ठीक आहे. हा, सांगा. आम्ही वर्गातल्या मग आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. नाही नाही, सगळे जसं करतील तसं काही नाही सर, कारण आता हे नवीनच आहे ना सुरुवातीपासून. त्याच्यामुळे जर प्रत्येक जण प्रथम पुरुष आधी घेत असेल तर तसं घेईल मी, तशी काही अडचण नाही. नाही, मी तुम्हाला सांगतो, हीच गोष्ट देवल सरांनी आम्हाला सांगितली होती. ज्या लोकांनी हा. आधी शिकलेले आहेत किंवा ज्यांनी मराठी व्याकरण खूप चांगल्या प्रकारे पाठांतर केलेलं आहे, हम्म. त्यांना जर का तशी सवय असेल तर ती सवय ठेवा कृपया. ठीक आहे. इथे लिहिलंय म्हणून तसं करायचं असं नाही. आपलं पाठांतर ज्याच्यात पक्क होणार आहे ते करायचंय. पण ठीक आहे, मी सुरुवातीला उत्तम पुरुष घेईल सर. अगदी करा, कारण की मी देखील मराठी व्याकरण शिकलेलो आहे आणि मी देखील उत्तम पुरुषच पहिल्यांदा घेतो. हा. हा, मग तर हे आपल्याला काय तिन्ही करायचंय? वाचू का? हो, तुम्ही तिन्ही वाचायचं. हे पूर्ण क्रियापद तुम्ही वाचायचंय, पण नुसतं ठीक आहे. वाक्य वाचायचं नाहीये तिथे. तर मला त्याचा हा. मराठीतला तुम्ही अर्थही सांगायचा आहे, कारण की मराठीचं व्याकरण तुम्हाला नक्की माहिती आहे. हो बरोबर आहे. हा, चला सुरुवात करा. ठीक आहे. उत्तम पुरुषः अहम पठामी. मी हा, वाचतो. बरोबर. पुढे. बरोबर आहे. आवाम पठावह. हम्म, आम्ही वाचतो. आम्ही दोघे वाचतो. दोघे, सॉरी, आम्ही दोघे वाचतो. हा, कारण की लक्षात घ्या, मराठीमध्ये आपल्याकडे द्विवचन नाहीये, हा. पण संस्कृत मध्ये द्विवचन दिलेलं आहे भाषाकारांनी. बरोबर. हा, पुढे. वयम पठामह. हा, म्हणजे आम्ही सगळे वाचतो. हा, सगळे म्हणलं नाही तरी चालतं, आम्ही वाचतो म्हणलं तरी चालेल, पण त्याच्यात अध्यारोत ठीक. अर्थ आहे सगळे. हो बरोबर. हा, पुढे. मध्यम पुरुष. त्वम पठसी. तू हा वाचतो. हा, बरोबर आहे. बरोबर. युवाम पठतः. पठथ. तुम्ही पठथः. हम्म, तुम्ही दोघे वाचता. बरोबर. पुढे. यूयम पठत. पठथ. थ पठथ. हम्म,
याने ना काय तुम्ही होतं, वाचता. आता माझ्या मते राजेश्री ताई घेतात ना, नाही माधवी ताई, सॉरी. नाही, माधवीत आहे. हा, हा, आपण हे जरा उच्चार नीट स्पष्ट का करतो, जेणेकरून आपली भाषा पण जरा शुद्ध होईल. शुद्ध होईल. बरोबर आहे. पठ थ, थ, पठथ. बघा पठ थ म्हणताना बऱ्याच लोकांची बोबडी वळते, माझी पण वळायची. पठथ. बरोबर आहे. हा, ही आपल्याला परत एकदा प्रथम पुरुष संधी मिळालेली आहे भाषा शुद्ध करायची. शुद्ध करण्याची. हो, बरोबर आहे. हा, बोला मग युयम पठथ म्हणजे काय? युयम पठथ. तुम्ही वाचता. तुम्ही सगळे वाचता, राईट. सगळे हे अध्यारूत आहे. ठीक आहे, चालेल. तुम्ही हा, सगळे वाचता. सगळे नाही म्हटलं तरी चालेल, पण लक्षात ठेवायचं की तुम्ही सगळे. बर बर. हा, पुढे बोला आता. कुठला प्रथम पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे प्रथम पुरुष. मराठीमधला कुठला हो पुरुष? तृतीय पुरुष. हा, तृतीय पुरुष. हा, हे बघा, तृतीय हे पुरुष. हे पटपट पटपट आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. हो. कारण की शेवटी लक्षात घ्या, आपण बालपणी जे शिकलो तेच मनावर ठसलेलं राहतं कायम. हो, बरोबर आहे. हा, पुढे घ्या. सह पठती. हम्म, तो वाचतो. बरोबर. बरोबर आहे सर. हो हो. एक मिनिट. तौ पठतः. हम्म, ते दोघे वाचतात. अगदी बरोबर. पुढे. हा. ते पठंती. हम्म, ते पठंती. ते सगळे वाचतात. ते सगळे वाचतात. बरोबर. बघा, तेला तेच आपण ते म्हणतो. सगळे वाचतात. हो हो. मराठीतलं ते आणि त्यांचं संस्कृत मधलं ते सारखंच आहे. खूप बहुवचन सोपं आहे. सारखंच आहे. हो. बहुवचन. हा हा, हो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. हम्म. पुढे कोण येत आहे? अपर्णाताई बर्वे. हो. क्रू करणे. हम्म, प्रथम पुरुष एक वचन अहम करोमी. आता नाही, प्रथम उत्तम पुरुष पुरुष, म्हणजे तुम्ही, सॉरी, उत्तम पुरुष हा, म्हणते मी. नाही. किंवा तुम्ही, हम्म. हा चालेल, उत्तम पुरुष पहिल्यांदा म्हणा. उत्तम पुरुष म्हणला नाही तरी हरकत नाही, ते अध्यारूत करतो हा, आपण. होय. अहम पठामी डायरेक्ट वाचलं तरी चालेल. हो चालेल. अहम करोमी पासून केलं तरी चालेल. सॉरी, हा, अहम करोमी. येस. अहम करोमी. मी करतो. आवाम कुर्वः. हम्म, आम्ही आम- दोघं आम्ही करतो. दोघे करतो. हा. वयम कुर्मः. आम्ही सगळे करतो. बरोबर. पुढे. त्वम करोषि. तू करतोस किंवा हा करतेस. हा, युवाम कुरुथः. तुम्ही दोघे करता. हम्म, यूयम कुरुथ. सॉरी, युवाम कुरुथः. यूयम कुरुथ. हम्म, तुम्ही सगळे करता. बरोबर. सह करोति. हम्म, तो करतो. तौ कुरुतः. ते दोघे करतात. ते कुर्वन्ति. सगळे करतात. आता करोती हा आपण लहानपणी खूप वेळा शिकलो, राईट. शुभम करोती कल्याणम, हो आरोग्यम, धनसंपदा. त्याच्यामध्ये आपण शुभम करोती, हो राईट. हो हा, मी तुम्हाला एक फक्त आठवणी करून देतोय की असे आपण हो खूप हो शब्द जरी संस्कृत शिकलो नाही ना, तरी मराठीमध्ये हो. आपलं जेव्हा जडणघडण झाली, संस्कार आपल्यावर झाले, हम्म. त्यावेळेला आपण हम्म. शिकलो काही शब्द. हो हो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक लक्ष द्या की करोशी झालेलं आहे, करोसी झालेलं नव्हतं. हे जर का हो. आपण मागच्या ह्याच्यात बघितलं, त्वम पठ सी झालं होतं, हो. समुद्रामधला स होता त्याच्यात, आणि इथे करोशी झालेलं आहे. हम्म. आणि पुढे गेल्यावर तुम्हाला याची उत्तरं मिळायला लागतील की हे शी का झालं. हम्म. ठीक आहे. पुढचं. हो. आता आपण ताई नंतर माधवीताई दळवी.
नाही येत का पुढचं? मग निशिगंधा ताई पण नाही येत. सीमाताई सोनसळे. गम गच्छ जाणे. गम गच्छ आहे का? गम गम गच्छ. गम गच्छ. ओके. मग अर्धा आहे ना, मग गम आपण गच्छ. अर्धवटच हो बोलायचा. हो. हा, गम गम गच्छ. गच्छ जाणे. हा, अहम घ्या. गच्छामि. ओके. अहम गच्छामि मी जाते. आवाम गच्छावह आम्ही दोघे जातो. वयम गच्छामः आम्ही सगळे जातो. हम्म. त्वम गच्छसि तू जातोस. युवाम युवाम गच्छथः तो ते हे कसं होईल? ते दोघे तुम्ही जातात. दोघे, नाही, तुम्ही दोघे. आता तुम्ही आपण हा द्वितीय पुरुषात बोलतोय, बरोबर? तृतीय पुरुषात आहात. बरोबर. हा, तुम्ही दोघे जाता. युयम गच्छथ तुम्ही सगळे जाता. बरोबर. सहा गच्छती तो ती जाते. चालेल. तौ गच्छथः तः तौ गच्छतः ते दोघे जातात. ते गच्छन्ति ते सगळे जातात. हा, आता इथे एक लक्षात घ्या की हा. सह म्हणजे तो आहे बरं का. हा पुल्लिंगी आहे, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे. सहा नाही तर कारण की बरोबर. तुम्ही तो आणि ती म्हणलात, पण मी तुम्हाला तिथे स्टॉप केलं बरोबर. नाही, कारण की मी जास्त आता तुमच्या क्रियापदांच्या रूपांवर भर देतोय. नाही नाही पण सहा बरोबर सह आहे. म्हणजे तो पुल्लिंगी सर्वनाम आहे तो. हम्म. स्त्रीलिंगी असतात आपण सा गच्छती सहा म्हणलं असतं. म्हटलं. हो हा, ठीक आहे. ओके, हो. चालेल. पुढे कोण आहेत आता? माझ्या ते विद्याताई तेंडुलकर असणार आहेत. लिख लिहिणे. नाही, काय काय होतं? लिख. लिख लिख लिहिणे. हा, अहम लिखामी मी लिहिते. हम्म, आवाम लिखावं आम्ही दोघे लिहितो. हम्म, वयम लिखामः आम्ही लिहितो. बरोबर. त्वम लिखसी तू लिहितोस. युवाम लिखतः तुम्ही दोघे लिहिता. यूयम लिखथ तुम्ही सर्व लिहिता. बरोबर. सहा सहा लिखती सह लिखती तो लिहितो. तौ लिखतः तौ लिखतः ते दोघे लिहितात. ते वि- लिखन्ति ते विद्यार्थी, सर्व. तुम्ही एकदम बरोबर उच्चार केलात, सह केलात. पहिल्यांदा तुम्ही एकदा सहा म्हणलात, पण ते तुम्ही स्वतःला बरोबर केलात नंतर. खूपच छान. ते लिखन्ति ते सर्व लिहितात. खूपच छान, खूपच छान. तुम्हाला तुमची चूक लगेच लक्षात आली. पुढे कोण आहेत आता आपल्याकडे? सीमाताई झाल्यानंतर एकदम माझ्या मते कल्पनाताई उबाळे आहेत. हो सर. पिब म्हणजे पिणे. अहम पिब, पिबा पिबामी. आहे का? पिब, पिब पिब. हा पिब हा, म्हणजे पिणे. अहम पिबामी म्हणजे मी पिते. आवाम पिबावह ते दोघे पितात. वयम पिबामह ते सगळे पितात. बरोबर. हो, त्वम पिबसी म्हणजे तू पितोस. युवाम पिबतः म्हणजे ते दोघे पितात. युयम पिबतः म्हणजे ते सगळे पितात. बरोबर. सह पिबती म्हणजे तो पितो. तौ पिबतः ते दोघे पितात. ते पिबंती म्हणजे ते सगळे पितात. बरोबर आहे. आता एक लक्षात घ्यायचं बरं का, उद्यापासून तुम्ही जेव्हा सकाळी तुमच्या नवऱ्याबरोबर किंवा कोण घरातले असतील त्यांच्याबरोबर जेव्हा चहा घेत असाल ना, अहम चायम पिबामी असं म्हणायचं. ओके सर, चालेल. हा? ही हो प्रॅक्टिस करायची आता आपण. हो ठीक आहे सर. ओके सर. आणि जर का तुम्ही काही घेत नसाल पण तुमचा नवरा चहा पित असेल तर त्याला म्हणायचं त्वम चायम पिबसी, तू चहा पितोयस. त्वम ठीक. चायम हो सर. पिबसि.
चायम, चायम, चायमला चायमच घेतलेला आहे. ओके. चायम पिबती. हो सर. हा, नक्की. हे एक छोटी छोटी आपण प्रॅक्टिस करायची आपण दररोज. किंवा अहम जलम पिबामी, मी पाणी पितीये. तुमची मुलगी तुम्हाला हाक मारते, आई काय करतेस ग? अगं थांब, मी पाणी पितीये. हम्म. हे अशा छोट्या छोट्या वाक्यांमधनं तुमची क्रियापदना तयार होती. आणि माझ्या हो मते सर. लहानपणी आपल्याला आईने तेच केलं, राईट? आपल्याला आई अशी अनेक सांगायची, म्हण मी शाळेत जातो. अर्थ आपल्याला कळत नव्हता, कारण की त्यावेळेला आपण शाळेतही जात नव्हतो. पण आईने आपल्याला शिकवलं, मी मम्मम करतो. हे असं ऐकून वाचून कोणाचं तरी, किंवा आपण स्वतः बडबडूनच आपल्याला आता शिकायचंय, कारण की आता आपली आई नाहीये शिकवायला. ठीक आहे, पुढचं कोण होतं आता? रुपालीताई आपशंकर होत्या. आणि पिबती आपलं झालेलं आहे. घ्या रुपालीताई. हा, क्रीड म्हणजे खेळणे. हम्म. अहम क्रीडामी म्हणजे मी खेळते. हम्म. आवाम क्रीडावह म्हणजे आम्ही दोघी खेळतो. हम्म. वयम क्रीडामह म्हणजे आम्ही सगळे खेळतो. हम्म. त्वम क्रीडसी म्हणजे तू खेळतोस. हम्म. युवाम क्रीडथः म्हणजे तुम्ही दोघे खेळता. हम्म. यूयम क्रीडथ म्हणजे तुम्ही सगळे खेळता. हम्म. सह क्रीडती म्हणजे तो खेळतो. तौ क्रीडतः म्हणजे ते दोघे खेळतात. ते क्रीडंती म्हणजे ते सगळे खेळतात. आता तुम्ही जर का नीट मराठी शिकला असाल तर तुम्हाला ह्याच्यात आणि मराठीत काय फरक दिसतो? आपण अहम आवाम वयमला प्रथम पुरुष म्हणतो मराठीमध्ये. नाही, ते तर आपण पहिल्यांदाच बघितलं. अजून एक तुम्हाला बारकावा लक्षात आला का तुमच्या? हा, आपण दोघे आणि सगळे याच्यामध्ये काही असं वेगळं क्रियापद वापरत नाही. बरोबर आहे, तेही आपण आधी शिकलो. पण अजून एक फरक मला अपेक्षित आहे तुम्हा सगळ्यांकडनं. जर तुम्ही मराठी आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाचा नीट अभ्यास केला असेल तर. आपण क्री पहिला काढतो, बरोबर? हो, इथे दुसरा आहे, बरोबर. इथे दुसरा आहे, मला ही अपेक्षा होती. पण बरोबर. क्रीडा म्हणजे जर नंतर आकारांती आलं तर क्रीडा क्रीचा हा, दुसरा होतो ना क्री. हो, तेव्हा दुसरा होतो. हा, तेव्हा दुसरा होतो. हा, पण आता इथे दुसरा पुढे आकारांती असो अथवा नसो, क्रीडसी किंवा हा, इवन क्रीड जरी असला तरी तो दुसरा आहे. तरी तो दुसरा आहे. हा, बरोबर आहे. आणि मला हे अपेक्षा होती तुमच्याकडनं की तुम्हाला मराठी व्याकरण किती चांगलं येत आहे आणि आठवत आहे. आणि ज्याची मातृभाषा पक्की त्याचीच नवीन भाषा पक्की होऊ शकते. पुढे कोण होतं? रुपालीताई, नंतर विशाखाताई होत्या. नृत्य नाचणे, नचाना टू डान्स. बरोबर. अहम नृत्यामी मी नाचतो. आवाम नृत्यावह आम्ही दोघे नाचतो. वयम नृत्यामह आम्ही नाचतो. त्वम नृत्यसी तू नाचतोस. युवाम नृत्यथः तुम्ही दोघे नाचता. यूयम नृत्यथ तुम्ही नाचता. सह नृत्यती तो नाचतो. तौ नृत्यतः ते दोघे नाचतात. ते नृत्यंती ते सगळे नाचतात. बरोबर, ठीक आहे. आता आपण पुढे जायचंय, पण मला दिसतंय की माधवीताई दळवी आल्यात आणि निशिगंधाताई साठे पण आल्यात. मगाशी माझं नेट कनेक्ट नाही झालं. बर, ठीक आहे. मग तुम्ही घ्याल का आता? हो, घेते. घ्या, चला. स्था तिष्ठ उभे राहणे. सो एकवचनम उत्तम पुरुषः. अहम तिष्ठामि मी उभी आहे.
आवाम तिष्ठावः आम्ही दोघे उभे आहोत. वयम तिष्ठामः आम्ही उभे आहोत. एक वचन मध्यम पुरुष त्वम तिष्ठसी तू उभा आहेस. हम्म, द्विवचनम मध्यम पुरुष युवाम तिष्ठतः तुम्ही उभे आहात. हम्म. बहुवचनम मध्यम पुरुष यूयम तिष्ठतः तुम्ही उभे आहात. हा, आता मी सह तुम्हाला थोडस बरोबर करतो निशिगंधाताई, की तुम्ही म्हणलात माधवी सॉरी माधवी दळवीताई सॉरी, हा की युवाम तिष्ठ होत राईट, हा तुम्ही दोघे उभे आहात हो आणि युयम तिष्ठथ होत. युयम तिष्ठथ हा, तुम्ही सगळे तुम्ही उभे आहात. तुम्ही सगळे उभे आहात. हा, घ्या पुढचं आता. सह सह तिष्ठती मी तौ तिष्ठतः तुम्ही उभे आहात. नाही, तुम्ही दोघे म्हणायला लागेल ना. तुम्ही दोघे उभे आहात. हा, द्विवचन म्हणजे तुम्ही दोघे. दोघे हे हा मराठीमध्ये आपल्याला एक्सप्लिसिटली म्हणावं लागतं. संस्कृत हा हा मराठीमध्ये मी म्हणतोय, संस्कृतवाल्यांनी ऑलरेडी तौ दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. त्यांना दोघे म्हणायची गरज नाही, पण आपण मराठी भाषिकांना दोघे म्हणायची गरज लागते. ओके. हा, ते तिष्ठती ते ते उभे आहेत. तिष्ठन्ति. ते तिष्ठन्ति ते हा, उभे आहेत. न आहे ना तिथे. हो. हा, मग तो गाळून चालणार नाही आपल्याला. हम्म. हा, ते सगळे उभे आहेत. हो. ठीक आहे. अजून कोण आता आलं होतं? निशिगंधाताई आल्या होत्या नाही का, आपण आता त्यांना संधी द्यायला पाहिजे. हो चालेल दादा, चालेल सर. वाचू? हो हो. हा, दृश पश्य म्हणजे बघणे किंवा टू लुक म्हणजे प्रथम पुरुष एक वचनम सहा पश्यती तो बघतो. प्रथम पुरुष द्विवचन तौ पश्यतः ती दोघं बघतात. प्रथम पुरुषः बहुवचनम ते पश्यन्ति ते सगळे बघतात. मध्यम पुरुषः एक वचनम तू बघतोस. मध्यम पुरुषः द्विवचनम तुम्ही दोघे बघता. मध्यम पुरुषः बहुवचनम यूयम पश्यथ तुम्ही सगळे बघता आहात. आणि उत्तम पुरुषः एकवचनम अहम पश्यामी मी बघतो. उत्तम पुरुषः द्विवचनम आवाम पश्यावः आम्ही दोघे बघतो. उत्तम पुरुषः बहुवचनम वयम पश्यामः आम्ही सगळे बघतो. हा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष असंच यापुढे पाठांतर करणार आहात का? नाही खरं सहा तौ ते सहा पश्यामी तौ पश्यतः ते पश्यन्ते असंच करायचं. नाही नाही, म्हणजे तुम्ही उत्तम पुरुष पहिल्यांदा न घेता प्रथम पुरुष पहिल्यांदा घेणार आहात का? आता आम्ही शाळेत जेव्हा शिकलो तेव्हा आम्ही उत्तम पुरुष आधी घेत होतो. मग पश्यामी तसंच करा. पश्यावः पश्यामः. हा, मग तुम्हाला जर शाळेची ती सवय असेल तर तुम्ही तीच ठेवायची कायम. चालेल आम्हाला तशीच सवय आहे. हा, आपल्याला देवल सरांनी हे अनेक वेळेला आम्हाला सांगितलेलं आहे, पाठभेद करायचा नाही. त्यांनी ज्या पद्धतीने लहानपणी शिकले तीच पद्धत त्यांनी सुरू ठेवली तरी हो चालेल, त्याच्यात ती गैर सोयीची नाही. होईल. हा, ती आम्हाला जास्त सोयीची होईल. करेक्ट. आणि ती मी पण तीच करतो, कारण की मी देखील अशाच प्रकारे फक्त मी मराठी व्याकरण शिकलो, मी संस्कृत शिकलो नव्हतो. चालेल धन्यवाद सर, बरं झालं. हा हा, अजिबात नाही आपल्या सवयी बदलायच्या. काही सवयी आपल्या चांगल्या होत्या आणि आपल्या शिक्षकांनी चांगल्याच सवयी आपल्याला लावल्या. ठीक आहे, चालेल. हा, पुढचं कोण आता? आपण मध्ये फक्त दोघी जणींना, माधवीताई आणि यांना दिलं होतं, पण परत आपण आपल्या क्रमाकडे जाऊ. लताताई. सर, मी हे संस्कृतला पूर्ण अनभिज्ञ आहे, म्हणजे मला काहीच माहिती नाहीये. तुम्ही कशी, पण मग मी आता तुम्हाला सुरुवात करा. तर मी पण सर्वांचं हे असं कानावर येतंय ना, तर मी तशीच सुरुवात करते सर्वांच्या. जरूर करा म्हणजे तसं उत्तम पुरुष पासून अगदी चालेल. मी प्रयत्न करते. मला पूर्ण वाचन जरा अवघड जातं, पण मी प्रयत्न करते. क्रियापद धाव म्हणजे धावणे. आता उत्तम पुरुष एक वचनम अहम धावामी म्हणजे मी धावते. द्वितीय वचनम आया धावाम आवाम आम्ही दोघे धावावह. आम्ही दोघे धावतो. बरोबर. वयम धावामह आम्ही सगळे धावतो. बरोबर. आता मध्यम पुरुष एक वचनम
त्वं धावसि